हाय फ्रेंड्स, मी पूजा मंडे ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आणि आज आपण झणझणीत बेत बनवायचं आहे बरं का। खेकडं पकडून आणल्यापासून ते खेकडं कसं स्वच्छ करायचं आणि खेकड्याच्या मधला मेंदू कुठं असतोय आणि तो कसा फ्राय करायचा, खेकड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा, ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप दिवसापासून मला खेकड्याची कढी खायची लई इच्छा झालेली, म्हणून त्यांना पकडायला लावून दिलेलं। शेवटी घेऊनच आलेलं 1-1.5 किलो खेकडा असतेली ती झाकून ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी ठेवून थोडंसं, म्हणजे सकाळी स्वच्छ करून ते जाणार होते। मी अजून जागी व्हायची होती तोपर्यंत हिने खेकडं स्वच्छ करायला घेतलेलं पण होतं। उठते तर घरामध्ये एक खेकडा फिरायला लागलेला। त्यांना म्हणलं पकडून घ्या बाबांनो, नाहीतर कुठं तर शिरायचा घरामध्ये कोपऱ्यात वगैरे। तर तो खेकडा पकडून घेतला आणि तो स्वच्छ करायला लागले। हा बघा, जो पिवळा पिवळा भाग आहे की नाही, तो खेकड्याचा मेंदू असतोय आणि तो असला टेस्टी लागतोय की नाही, कुठली पण डिश त्याच्या पुढे फिकीच पडते, इतका टेस्टी लागतोय। तो फ्राय कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे पुढं। तर राहून स्वच्छ खेकडा कसा करून घेतला ते तुम्हाला सांगते। त्याच्या पोटाचा भाग आहे ना, तो तोडून घेतला आणि वरच्या साईडचं जे टोपण आहे का नाही, म्हणजे खेकड्याच्या वरचं बाजू असते का नाही, ती अशी उकलून घ्यायची हातानंच। त्यामध्येच पिवळा पिवळा ज्याचा मेंदू असतोय आणि बघू शकताय आता तो मेंदू कशाने काढायचा आहे बघा। वेगळं काय वापरायचं नाही, खेकड्याचा जो पाय असतो का नाही त्यानंच मेंदू काढून घ्यायचा। आणि त्याने खेकडं तर सगळं स्वच्छ केलेलं होतं, पण थोडं थोडं स्वच्छ करायचं राहिलेलं आणि त्यांना वेळ होत होता म्हणून ते गेले आणि खेकडं फक्त धुवायचंच राहिलेलं। ते भाऊजींना कराय म्हणून सांगितलं, त्यांनी करून दिलं मला। तर बघू शकताय मला खेकडं स्वच्छ करून दिले ते आणि मेंदू पण काढून दिलाय। आता सगळ्यात आधी आपण मेंदू फ्राय कसा करायचा हे बघूया। तर कढई ठेवायची गॅसवरती, कढई चांगली गरम करून घ्यायची, नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। ह्यामध्ये जास्त काय वापरायचं नाही बरं का, फक्त थोडंसंच वापरायचं आहे साहित्य, पण इतकं टेस्टी लागतं की नाही काही बोलूच नका। ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे बरं का, कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे। आता काय टाकायचं आहे बघा, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसंच लाल तिखट टाकले बरं का, कारण का मला प्रिन्सला द्यायचा आहे, तो जास्त तिखट खात नाही। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट टाकू शकताय। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला टाकला की नाही आपण सगळा भाजून घ्यायचा। नंतर आपण जे मेंदू काढून घेतला होता खेकड्याचा तो टाकायचा त्याच्यामध्ये डायरेक्ट। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं हलवून घ्यायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि फक्त 1-1.5 मिनिटं लागते बघा ह्याला, जास्त वेळ लागत नाही। पण असला घरामध्ये वास तर सुटतोय की नाही हे करताना, ज्यावेळेला तुम्ही कराल तेव्हा समजेल तुम्हाला। आता हे तयार झालंय, तेल सोडायला लागलाय म्हणजे म्हणायचं तयार झाले। ते एका प्लेटमध्ये काढूया आणि प्रिन्सला नेऊन देऊया, कारण प्रिन्स उठलेला आहे, त्याला भूक लागली असणार आहे। तर बघा फ्राय केलेला मेंदू असा दिसतोय। प्रिन्सला नेऊन दिलं खायला। कसं झालंय प्रिन्स? एक केक पोळीतनं दमू नकोस, मला खाऊ दे आपलं सुकानं, आणि पप्पा आलं म्हणजे दंगा करतील, जा खेकड्याची कढी बनवतो जा। बर, प्रिन्स लागला खायला, प्रिन्सला दिले मेंदू फ्राय करून। आता आपण बनवूया खेकड्याची कढी। ह्याला लय वेळ लागतोय बाबांनो, तर पण मी दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवायची आहे ती। ही बघा खेकडं किती मोठं मोठं आहे ती। मी काही चेचून वगैरे करत नाही बरं का, ते मला जमत पण नाही। जमायला काही जमणार की, पण काय होतं त्याला लयच वेळ लागतोय, म्हणून मी मिक्सरमध्ये फिरवून घेते। सगळं मिक्सरमध्ये टाकते आधी, नंतर त्याची अशी ग्रेव्ही करून घेते आणि खेकड्यांची तयार केलेली ग्रेव्ही एका बाउलमध्ये टाकली सगळी आणि त्यात पाणी टाकून सगळं हातानं मिक्स करून घेतलं, म्हणजे मोठं काय राहिलं असेल त्यात तर ती मिक्सरमधून आणखीन एकदा फिरवून काढायला येते। आणि एका कापडामध्ये गाळून घेतलं, म्हणजे त्याचं जे वरचं कवच असतंय का नाही ते बाजूला निघून जाते आणि खेकड्याचं आपल्याला जे कढी करायसाठी पाणी पाहिजे असते ती तयार होते। गॅसवरती एक पातेलं ठेवून पातेलं चांगलं कडकडीत गरम करून घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं। तेल पण चांगलं गरम करून झाल्यावर ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतल्या। ही आलं लसणाची पेस्ट चांगली भाजून घेतली। मग ह्यामध्ये खोबरं मी बारीक करून घेतलेलं होतं, म्हणजे खोबऱ्याचा किस करून घेतलेला, वाळलेल्या खोबऱ्याचा, तो टाकून घेतला। तो पण चांगला भाजून घेतलेला आहे। खोबरं भाजून झाल्यानंतर 1 चमचा हळद टाकली, नंतर जो गरम मसाला असतो की नाही खड्या मसाल्यांचा केलेला तयार, तो टाकून घेतलाय। लाल तिखट टाकलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे सगळं मसाला तेलामध्ये भाजून घेतला सगळ्यात आधी। हे मसाला भाजल्यानंतर जे आपण खेकड्याचं पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी टाकलं या मसाल्यामध्येच आणि सगळं मिक्स करून घेतलं पळीनं। बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकली आणि ह्याला छान अशी उकळी येऊन दिली। ह्या कढीला ज्या वेळेला उकळी येते का नाही त्यावेळेला बघा खेकड्याचं जे मांस असते ती वरच्या साईडला येते, ते असं पळीनं दाबून दाबून सगळं एकजीव करून घ्यायचं रस्स्यामध्ये।
खेकड्याची कढी तर तयार झालेली. म्हटलं थोडा वेळ बसावं. तोपर्यंत आले नवरोबा. म्हटले मला डबा भरून दे. आता म्हटलं कशाचं काय आणि फटक्यात पाय. आराम गेला बोंबलत. सगळा टिफिन भरून दिला आणि त्यांना लावलं त्यांच्या वाटेला. आता थोडीशी कढी मला काढून घेतली आणि सगळं पातेलं तिकडं नेऊन दिलं आईंना आणि भाऊजी त्यांना खायला. तर सांगा मला कसा वाटला हा व्लॉग. आणि तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.